नमस्कार, मी विशाल परदेशी. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूया आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. बातमी आहे ठाण्यातून. ठाण्यातील अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनियरने आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या 15 ते 20 समर्थकांनी त्यांना जबर मारहाण केली होती. आणि या प्रकरणी 6 महिने उलटल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी या मारहाण प्रकरणात सहभागी असलेल्या 3 अंगरक्षक पोलिसांना अटक केल्याची माहिती आहे. वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी अटक केलेल्या 3 मुंबईतील 2 आणि ठाण्यातील 1 पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आली. आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फोटो वापरून ठाण्यातील आनंदनगर भागात राहणारा सिव्हिल इंजिनियर अनंत करमुसे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः 15 पोलीस बॉडीगार्डद्वारा इंजिनियर अनंत करमुसेचं अपहरण केलं, स्वतःला घरी आणलं, त्याची मारहाण केली. त्या प्रकरणात ठाकरे सरकारने 6 महिन्यानंतर 3 पोलिसांची अटक केली. आतापर्यंत 9 लोकांची अटक झाली, परंतु जितेंद्र आव्हाडची अटक केव्हा होणार? बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, नेमकी ही आक्षेपार्ह पोस्ट होती काय आणि काय घडलं होतं आणि ते काय कारवाई झाली? विशाल, ठाण्यातील इंजिनियर जे आहेत अनंत करमुसे यांनी एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती, जिथे जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा वापरून विविध पद्धतीचे अर्धनग्नाचे फोटो त्यांनी टाकले होते. ज्या फोटोंमुळे जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक जे आहेत ते संतप्त झाले होते. पुढे जी घटना घडली त्यानुसार अनंत करमुसे यांनी जो जबाब दिलेला आहे किंवा पोलिसांनी जी तक्रार नोंदवलेली आहे त्यानुसार हे जे 3 कॉन्स्टेबल होते, 3 कॉन्स्टेबल अनंत करमुसे यांना त्यांच्या घरातून घेऊन गेले. आव्हाड सुरुवातीला त्यांनी सांगितलं की तुम्ही जे पोस्ट टाकलेली आहे त्यामुळे तुमची पोलिसांना चौकशी करायची असं सांगितलं आणि तिथून थेट त्यांना जितेंद्र आव्हाड यांच्या घरी घेऊन गेले. तिकडे त्यांना जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सज्जड दम दिला गेला आणि नंतर सोडून देण्यात आलं. हा सर्व प्रकार जो आहे तो गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समोर घडला, त्यांच्या सांगण्यावरून घडला, त्यांच्या घरी घडला असा आरोप जो आहे तो अनंत करमुसे यांनी केला आहे. आणि त्या अनुषंगे वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यासाठी गुन्हा दाखल केला गेला. गुन्हा दाखल झाल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसानंतर आव्हाड यांचे खासगी सचिव जे आहेत त्यांना त्याच पद्धतीने इतर 4 जण जे आहेत त्यांना अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं असता. त्या ठिकाणी ते आता जामिनावरती आहेत. पण हे संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू होती आणि चौकशी अंती काल जे आहे ते मुंबईतले 2 कॉन्स्टेबल आणि 1 कॉन्स्टेबल ठाण्यातील म्हणजे जे आव्हाड यांच्या सुरक्षेकरता होते त्या 3 कॉन्स्टेबलला अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता विरोधक जे आहेत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की जर आव्हाडांचे खासगी सचिव आहेत त्याच पद्धतीने आव्हाडांचे अंगरक्षक जे आहेत ते जे मुंबई जे सरकारने दिलेले आहेत ते जर त्यांना जर या प्रकरणात अटक झालेली आहे याचा अर्थ कुठे ना कुठेतरी हे संपूर्ण प्रकार जे आहे ते आव्हाड यांच्यापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे आव्हाड यांना कधी अटक होणार ही मागणी किरीट सोमय्या यांनी केलेली आहे. एकीकडे आपण पाहिलं तर या सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना म्हणजेच ठाकरे सरकार असा संपूर्ण वाद त्या ठिकाणी पेटला असताना आता ठाणे त्यात आणखी या एका वादाची भर पडल्याचं आपण बघतोय. अजित, धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. घडामोडी वेगाने घडतायत, पण यामध्ये काही अशा समस्या ज्याबाबत न्यूज 18 लोकमत मोहीम राबवत आहे. आणि अर्थात केवळ ही मोहीम राबवत नाहीये तर सरकारपर्यंत ती समस्या पोहोचून त्यावरती तुम्ही काय करताय आणि काय करणार आहात आणि काय करायला हवं याबद्दलची चर्चा देखील करताय. आजची आमची मोहीम आहे सरकारची परीक्षा. विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना प्रचंड गोंधळ उडाला आहे. तांत्रिक अडचणींमुळे विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेता येत नाहीयेत. अनेक विद्यापीठांनी तर अजून विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्टही घेतलेल्या नाहीयेत. कोरोनामुळे आधी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरकारनं परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये नियोजनाचा अभाव असल्याचं स्पष्ट होतं. परिणामी आता विद्यार्थ्यांसोबतच सरकारचीही परीक्षा आहे आणि या परीक्षेला सरकार कसं सामोरं जात आहे हे आम्ही आमच्या मोहिमेतून सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहोत. जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत मुंबईमधनं. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांची कशी सुरुवात झाली प्रणाली हे आपण बघतोय.
थोड्या वेळापूर्वी आपण एका विद्यार्थ्याशी बोललो, सागर चव्हाण नावाच्या, ज्यांनी सांगितलं की BAच्या तृतीय वर्षाची परीक्षा तो देत होता, ज्यामध्ये त्यांनी लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर समोर सब्जेक्टच दिसत नव्हते. जर सब्जेक्ट दिसत नाहीये तर पेपर कसं येईल? त्याला परीक्षाच देता आली नाही. अखेर विद्यापीठाच्या कार्यालयात तो पोहोचला. त्यातपूर्वी त्यांनी हेल्पलाईनवरती देखील ट्राय केलं, पण सगळ्या लाईन ज्या होत्या बिझी मिळत होत्या. हाच अनुभव प्रत्येक विद्यार्थ्याला येतोय का? हा अनुभव प्रत्येक विद्यार्थ्याला जरी येत नसला तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना मात्र ज्यांना विशेषतः अडचणी येतात त्यांच्या बाबतीमध्ये या गोष्टी खरं असल्याचं पुढे येत आहे. काल मुंबई विद्यापीठाच्या वतीनं एक प्रेस नोट जारी करण्यात आली, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास 73,000हून अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 71,000हून थोडे अधिक विद्यार्थ्यांना जे आहे व्यवस्थित परीक्षा देता आल्या. म्हणजे जवळपास 2,000 असे विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षा देता आलेली नाही. जे मुंबई शहरामध्ये राहतात, मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजमध्ये शिकतात, यांच्या BA, BCom, BSc आणि टेक्निकल एज्युकेशन या विषयाच्या परीक्षा होत्या. त्या परीक्षांपैकी जवळपास 2,000 विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेल्या नाहीये. दूरस्थ शिक्षणामध्ये जवळपास 300 असे विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षा देता आलेल्या नाहीये. इतर विषयांचे जे काही अभ्यासक्रम आहेत त्याच्या जवळपास 100 विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेल्या नाही. एकूण जर आपण ही आकडेवारी बघितली तर जवळपास 2,500 असे विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षा देता आलेली नाही. त्यांच्यासाठी विद्यापीठाचं असं म्हणणं आहे की आम्ही पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहोत. परंतु आपण तो कालावधी विचार केला पाहिजे, ज्या कालावधीमध्ये हे विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते आणि ज्या वेळेला त्यांचा पेपर उघडला नाही किंवा काहीतरी तांत्रिक अडचण आली, एका मोठ्या मानसिक दडपणाला हे विद्यार्थी सामोरे जात होते. अशा वेळेला जे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत त्या हेल्पलाईन नंबरवर जेव्हा विद्यार्थी फोन करतात तेव्हा ते कंटिन्युअस बिझी येतात, किंवा त्याही नंतर पुढे जाऊन जर जे काही संपर्क क्रमांक दिलेले असतात त्या संपर्क क्रमांकावर जेव्हा विद्यार्थी फोन करतात तेव्हा तुमची परीक्षा परत घेऊ हे जेवढं विद्यापीठासाठी किंवा विद्यापीठाच्या परीक्षा घेणाऱ्या विभागासाठी म्हणणं सोपं आहे, तितकं ते विद्यार्थ्यांसाठी सोपं आहे का? तर नाही. कारण विद्यार्थ्याला आधीच त्यांनी एकदा परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, तो फेल गेलेला आहे. अशा वेळेला पुन्हा एकदा परीक्षा देताना काही तांत्रिक अडचण आली तर मी काय करू? मला अजून अशी किती वेळेला परीक्षा द्यावी लागेल? असा किती मी अभ्यास करायचा? किती काळ मी अभ्यास करत राहायचा? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे मुळातच अनेक विद्यार्थी हे वेगळ्या मानसिक दडपणामध्ये असतात आणि त्यामुळेच कुठे ना कुठे जेव्हा या परीक्षा ऑनलाईन होत आहेत आणि ज्या वेळेला त्यांना अशा तांत्रिक अडचणीचा सामना करावे लागत आहेत तेव्हा विद्यार्थी, त्यांचे पालक हे एका मोठ्या मानसिक तणावातून जात आहे, हे आपण इथे नमूद केलं पाहिजे. विशाल, प्रणाली, आपल्याबरोबर प्राचार्य डॉक्टर प्रतिभा गायकवाड देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. डॉक्टर प्रतिभा गायकवाड, अर्थात एक प्राचार्य म्हणून विद्यार्थ्यांचे तुम्हाला देखील या सगळ्या परीक्षा प्रणालीमध्ये म्हणजे ऑनलाईन परीक्षा प्रणालीमध्ये बसलेल्या असताना काही प्रश्न तुमच्यासमोर आले असतील किंवा त्यांनी तुम्हाला विचारले असतील. तुमच्याकडे ह्याच अडचणी निर्माण होत आहेत का? नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर प्रतिभा गायकवाड, रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय जे ऑटोनॉमस स्वायत्त महाविद्यालय आहे त्याची मी प्राचार्य आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाची सहसचिव म्हणून सुद्धा कार्यरत आहे. अगदी जवळून या परीक्षेशी आम्ही या प्रक्रियेत संबंधित असणं स्वाभाविक आहे. सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचं मनपूर्वक कौतुक करते की त्यांनी हा अतिशय महत्त्वाचा विषय आणि त्या विषयाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे ICT एनेबल्ड जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं म्हणजे मर्यादा तर निश्चितपणाने आहेत, पण मोठ्या प्रमाणात त्याचे फायदे 21व्या शतकातल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने होत आहेत त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. पॅन्डेमिकमुळे हे सगळे संबंध, नॉवेल कोविड-19 पॅन्डेमिकमुळे ही सगळी सिच्युएशन निर्माण झालेली आहे. फार अचानकपणानं ही सर्वांच्या सामोरे आलेली सिच्युएशन आहे. कुणीही तसं म्हटलं तर अशा पद्धतीच्या परिस्थितीला कितपत तयार होतं, प्री प्लॅन्ड अशा स्वरूपाचं, त्याबद्दल शंका आहे. पण तरी सुद्धा प्रत्येकाने, विशेषतः विद्यापीठांनी, कॉलेजेसने आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने चांगल्या पद्धतीने या प्रक्रियेमध्ये सहभाग दिलेला आहे. आता ज्या मॅडम म्हणत होत्या खरंच आहे, एक साधारणपणे 1% विद्यार्थ्यांना याच्या मर्यादा येते, पण त्याचप्रमाणे आपण असं पाहिलं पाहिजे की जवळजवळ मोठ्या प्रमाणात मेजॉरिटीला ह्या परीक्षा व्यवस्थित रीतीने देता आलेल्या आहेत. आणि जेव्हा आपण परीक्षेच्या बाबतीत बोलतो तेव्हा
विद्यार्थ्याच्या भूमिकेतून विचार करून परीक्षा होणं सर्वात महत्वाचं असतं. परीक्षा घेणाऱ्याची सुविधापेक्षा विद्यार्थ्याची मानसिकता आणि पण त्याची डॉक्टर प्रतिभा सुविधा गायकवाड, ही आपल्याकडे सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थित देता आल्या? होय साहेब, माझी ऑटोनॉमस अशी स्वरूपाची आमची ही यंत्रणा आहे आणि 100% विद्यार्थ्यांना व्यवस्थित परीक्षा साताऱ्यासारख्या ठिकाणी, आणि माझ्याकडे जे विद्यार्थी येतात ते ग्रामीण भागातले आहेत साहेब, परंतु आम्ही जे प्री प्लॅनिंग केलं ते चांगलं आणि अतिशय शिस्तबद्ध शिवाजी विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्था. म्हणजे प्री प्लॅनिंग नेमकं काय होतं आपलं? आपण मॉक टेस्ट घेतल्या होत्या, नेट कनेक्टिव्हिटी प्रॉपर चेक करून घेतली होती, काय म्हणजे? हो, प्री प्लॅनिंगमध्ये आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केले विद्यार्थी आणि शिक्षक, कारण आमचं ऑनलाईन टीचिंग हा भाग चालूच होता. जेव्हा परीक्षा जाहीर झाल्या तेव्हा बघा सर, मार्च महिन्यात ही सगळी संबंध दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर आत्तापर्यंत साधारण 5-6 महिने गेले म्हणायला हरकत नाही. मग जेव्हा परीक्षा जाहीर झाल्या तेव्हा एकदम 5 महिन्याच्या गॅपने परीक्षार्थ्यांना परीक्षेस बसवून त्यांना उत्तीर्ण चांगल्या मार्कानं करणं हे तसं चॅलेंजिंग आहे. विविध कारणं आहेत. आता इथे वेळ नाही तेवढं सांगण्यासाठी, तर आम्ही कॅप्स्यूल कोर्सेस घेतले, एक 8 दिवसाचे 10 दिवसाचे, आणि त्यात त्या विद्यार्थ्यांशी आम्ही संपर्क साधला सर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि त्यांना अवेअर करून त्यांची कनेक्टिव्हिटी चेक करायला लावली. अन्यथा आम्ही कॉलेजमध्ये सेफ्टी डिस्टन्सिंग आणि तुमचं सगळे नियम, हेल्थ आणि लिगलचे शासकीय नियम पाळून जे 2-3 मुलं होती त्यांना कॉलेजमध्ये ती ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून घेऊन प्री प्लॅन पद्धतीने म्हणजे आपण पूर्वनियोजन केलं होतं म्हणून या परीक्षा व्यवस्थित आपल्याकडे पार पडल्या. डॉक्टर प्रतिभा गायकवाड, तुम्ही आमच्याबरोबर अशाच थांबा. आपल्याबरोबर आहेत अकोल्यावरनं शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे, यांच्याशी देखील मी बोलणार आहे. यांना देखील मला काही प्रश्न विचारायचे आहेत की त्यांच्याकडे काही समस्या आल्यात का ही परीक्षा प्रणाली राबवत असताना. बोलूयात, पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय ऑनलाईन परीक्षांमध्ये जो काही एकूण गोंधळ होतोय त्या विषयाला घेऊन. डॉक्टर रामेश्वर भिसे आपल्याबरोबर अकोल्यामधनं शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉक्टर रामेश्वर भिसे, आपल्याकडे तरी ऑनलाईन परीक्षा व्यवस्थित पार पडल्या का? काही अडचणी आल्या का विद्यार्थ्यांना? सर, ऑनलाईनची परीक्षेची पद्धती आता सुरू होते. आमच्याकडे 12 तारखेपासून होऊ घातलेल्या आहेत परीक्षा. परंतु आमच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत मुरलीधर चांदेकर साहेब कुलगुरू आहेत आणि HR देशमुख परीक्षा नियंत्रक आहेत. यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. कालच 5 वाजता त्यांनी आम्हा सर्व प्राचार्यांना आणि सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केलं आणि परीक्षेच्या संदर्भात कशा प्रकारची सिस्टीम राहील ते अतिशय व्यवस्थित आणि सुरळीत त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आणि कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही सर्व घेतो आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्याची ही पद्धत विद्यापीठाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे नियोजन करणे आणि त्यातही तांत्रिक बाबीला सामोरे जाऊन. आपल्या सर्वांना माहिती आहे की तांत्रिक बाबी केव्हा प्रॉब्लेम येईल सांगता येत नाही, परंतु तरी देखील अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं ऍप त्यांनी डेव्हलप केलेलं आहे की विद्यार्थ्याला युजर आणि पासवर्ड दिला जाईल आणि पासवर्ड दिल्यानंतर ज्या दिवशी त्याचा पेपर असेल त्या दिवशी त्याला ते ऍप डाउनलोड करावं लागेल आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये युजर आणि पासवर्ड टाकून त्याच्यानंतर त्याला OTP येईल आणि OTP आल्यानंतर त्याचा पेपर अक्षरशः त्याच्यासमोर असेल. आणि ग्रामीण भागातील हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांच्या संभ्रमाचा अवस्था आहे की आम्हाला नेटवर्क असेल किंवा नसेल, तर त्यांनी अशा प्रकारची त्या सॉफ्टवेअरमध्ये सिस्टीम केलेली आहे की एकदा पेपर ओपन झाला की पहिल्या 2 मिनिटांमध्येच तो पूर्ण पेपर त्या विद्यार्थ्याला त्याच्या मोबाईलवर डाउनलोड होईल आणि नंतर नेटवर्क जरी गेलं तरी सुद्धा त्याला आरामात 1.5 तास 2 तास जो पेपर वेळ दिला असेल त्याला चांगल्या प्रकारे तो पेपर सोडवता येईल आणि नंतर जेव्हा केव्हा नेट येईल तेव्हा तो पेपर डाउनलोड होईल किंवा अपलोड केला जाईल आणि नंतर त्याचं व्हॅल्युएशन होईल. पण साधारण किती वेळ देता आपण? म्हणजे आता परीक्षेला किती वेळ देता? नंबर हा एक मुद्दा. नंबर 2, तुम्ही जसं म्हणालात की नेटवर्क येईल तेव्हा तो पेपर तो अपलोड करू शकेल. बरं, नेटवर्क पुढले 2 तास आलंच नाही आणि 2 तास जर परीक्षेचा वेळ असेल तर? नाही, सुरुवातीला जेव्हा तो ओपन करेल त्याचं OTP त्याला जेव्हा येईल सुरुवातीला तेव्हा एका पहिल्या 2 मिनिटातच पूर्णच्या पूर्ण पेपर त्याला डाउनलोड होऊन जाईल त्याच्या मोबाईलवर आणि नंतर समजा कदाचित नेटवर्क गेलं, जाणार नाही पण समजा गेलं तरी त्याला पेपर सोडवण्यात काही व्यत्यय येणार नाही पुढच्या कालखंडात, असं विद्यापीठाचं आम्हाला सजेशन आहे. पण किती वेळ देताय विद्यार्थ्याला आपण परीक्षेसाठी?
विद्यार्थ्याला 1.5 तासाचा वेळ सध्या विद्यापीठाने दिलेला आहे. टाइम टेबल यायचं आहे अजून, पण 12 तारखेला सुरुवात होणार आहे आणि 1.5 तासाचा वेळ येईल. MCQ टाईपचे प्रश्न आहेत. 5 युनिट जर असेल तर 50 प्रश्न आमच्याकडून त्यांनी घेतलेले आहेत. जवळपास 2430 पेपर सेट आम्ही गेल्या 4 दिवसामध्ये विद्यापीठाला दिलेले आहेत. सर्व 5 जिल्ह्यातून जेवढे एक प्राध्यापक आहेत. शेवटचा प्रश्न, यात जर काही तांत्रिक अडचण आलीच आणि त्या विद्यार्थ्याला परीक्षाच देता आली नाही तर मग काय? हो, तरी सुद्धा विद्यापीठाने अशी सोय केलेली आहे की तांत्रिक अडचण जर आली तर तो विद्यार्थी जवळच्या नजीकच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना रिक्वेस्ट करून तिथे ऑफलाईन सुद्धा तो पेपर सोडवू शकतो. बरं, त्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही अशा प्रकारची खबरदारी विद्यापीठाने घेतलेली आहे. धन्यवाद डॉक्टर रामेश्वर विषय आमच्याशी बोलल्याबद्दल. तर काही ठिकाणी विद्यापीठांचं महाविद्यालयांचं नियोजन झाल्याचं आपण बघतोय आणि त्या नियोजनाप्रमाणे ते विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार आहेत असं एक त्यांच्याकडनं सांगितलं जातंय. मुंबई विद्यापीठाच्या बाबतीत तर आपण सगळा गोंधळ जाणून घेतला की विद्यार्थ्यांना लॉग इन ID मिळाले पण लॉग इनच झाले नाही, लॉग इन झाले तर सब्जेक्ट आला नाही, पेपर समोर नव्हता. अशा सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांची ही परीक्षा पार पडते. पण एक लक्षात घ्यायचं राज्य सरकारने की या गोंधळात विद्यार्थ्यांना पाडू नका, कारण ही विद्यार्थ्यांची परीक्षा नाही आहे तर तुमची परीक्षा आहे. जर ही व्यवस्थित पार पडू शकली नाही तर यामध्ये नापास आपणच होणार आहात. यानंतर इथे थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.